आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावरान पद्धतीचे वांग्याचे भरीत। तर त्यासाठी मी इथे ही 4 वांगी घेतलेली आहेत आणि त्यासाठी लागणारे साहित्य शेंगदाणे घेतलेत मी छोटी वाटी, सुकं खोबरं घेतले, थोडंसंच घेतलं मी सुकं खोबरं आणि इथे 7-8 मिरच्या मी अशा मोडून घेतलेल्या आहेत, थोडंसं आलं आणि इथे लसूण घेतली भरपूर आणि कोथिंबीर। तर नमस्कार मंडळी, मी वनिता, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। वांगी मी अशी कट करून घेते आणि लगेच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे। वांगी मी कट करून घेतलेली आहे। तर आता हे वाटण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं। इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल टाकले। तर शेंगदाणे इथे मी तळलेले आहे। आता यामध्ये मी टाकते मिरच्या, लसूण आणि आलं घातलेलं आहे आणि छान असं हे परतवून घ्यायचं। सुकं खोबरं पण घालून घ्यायचं यामध्ये। आणि हे वाटण आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे, तर जास्त बारीक नाही करायचं। वाटण छान असं भाजून झालेलं आहे, तर मी थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेते आणि आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे, जास्त काय बारीक नाही करायचं। वाटण आता मिक्सरला वाटून घेते। वाटण मी तयार केलेलं आहे, तर इथे थोडी मी हळद घालते, गरम मसाला घातला मी इथे पाव चमच आणि आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। या वाटणामध्ये मी लिंबू पिळते, तर थोडासा लिंबाचा रस आपण यामध्ये घातला ना तर छान लागतं। आणि असं मिक्स करून घेऊया। तर आता इथे आपल्याला या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा। इथे मी वांग्यांना मसाला भरून घेतला वांग्यांमध्ये। गॅसवर मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, तर तेल मी 2 चम्मच टाकलेलं आहे। तर आता यामध्ये वांगी मी सोडते आणि तेलावर वांगी आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। इथे वांगी मी तेलावर छान अशी फ्राय करून घेते। इथे वांगी छान अशी फ्राय करून घेतलेली आहे। तर हा मसाला थोडा होता तो पण यामध्ये घालूया आपण। मिक्सरमध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं मी आणि छान आता अशी वांगी शिजून द्यायची। थोडीशी मी चिरलेली कोथिंबीर घालते आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे।
आणि झाकण ठेवते 15 मिनिटासाठी वांगी शिजून द्यायची। इथे 5 मिनिटं झालेली आहेत आणि वांगी पण मस्त अशी शिजलेली आहे। तर आता मी गॅस बंद करते। छान अशी इथे भरलेली वांगी गावरान पद्धतीने मी बनवली आहेत आणि सोबत ज्वारीची भाकरी। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।